9:15 वाजता फ्लाईट आहे बेळगाववरून दिल्लीला. तो बाजार असा आहे, तरी समोर आहे, काय हातात आहे, बॅग माझा लॅपटॉपची इथं आहे. तो झालाय विषय असा की ब्लॉग बरेचसे पेंडिंग आहेत एडिट करायचे आणि आयफोनला मध्ये प्रॉब्लेम झाला. ब्लॉग झाले 2, तर समोरचा कॅमेरा ऑडिओ रेकॉर्ड केला नाही आणि मी पण चेक केलो नाही ते. जेव्हा एडिट करायला बघितलं तेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये ऑडिओ नव्हता, त्याच्यामध्ये एकदम बारीक साऊंड होतं, त्यामुळे ते ब्लॉग अशी पेंडिंग चालू आहे. आय होप ह्या ब्लॉगची क्वालिटी थोडी डल येणार आहे, कारण मी सॅमसंगमध्ये करालोय आणि हा फोन रेकॉर्ड करतोय, म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करतोय चांगला. तो 1 मिनिट गिअर शिफ्ट करतो. झालाय विषय असा, हरीश आणि मी एक ठिकाणीच काम करतो. आता मला वाटतंय तुला 4 वर्ष झाली, ह्याला 4 वर्ष झालेत, मला 5 वर्ष झालेत. तर एकत्र टूर गेलो नाही कधी एवढ्या 4 वर्षामध्ये. ही मोठी टूर आहे, तो फर्स्ट टाइम झालो आहे. मग ब्लॉग पण बरेच दिवस झाले काढलो नव्हतो, तो थॉट की ब्लॉग करायचं. आता 6:45 झालेत. तिथून आमच्याबरोबर अरुण राजपूत सिंग पण आहेत, त्यांनी बसने गेलेत पुढे. आता गाडीवर जागा नाही आहे, आपली गाडी 2 माणसांचीच आहे, त्याच्यामध्ये एवढं सामान आहे भरपूर. सो त्याची पुढे गेलेत. मग तिथून मग रिक्षाने आम्ही एअरपोर्टला जाणार, बेळगाव एअरपोर्ट. बरंच मी पंजाबला आता लास्ट टाइम पण गेलो होतो. लास्ट टाइमचे 2 ब्लॉग पेंडिंग आहेत, पंजाबला जाताना पण आणि जे अमृतसरला गेलेलो स्टोरीमध्ये होता इन्स्टाच्या, आणि ते ब्लॉगच पेंडिंग आहेत ते, कारण त्याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डच झाला नाही आहे. तरी पण काय ट्राय करण्यास कर नाहीच आहे. पंजाबला थंडी तर आहे, कस्टमरला मी फोन केलेलो, त्यांनी म्हटले की थंडी भरपूर आहे. कम्पेअर टू बेळगाव नाही आहे, बेळगावमध्ये 10-12 असणार, तर तिथं 5, 6, 7, 8 5, 6च्या आत आहे. कारण ते हिमाचलपासून तर असं जवळ आहे गाव साईडनी. थंडीचे कपडे वगैरे सगळे घेतलेले आहेत. बघूया ऐसा होता है. आम्ही निघालो एअरपोर्टला, तर आकाश आडनाव काय कसं कोंडा उडाला सगळा. आकाश आनंदाचे नको नको असलं काय करायचं नाही. आकाश आनंदाचे आम्हाला येतात सोडायला. तुम्ही ह्यांना कधी बी कॉन्टॅक्ट करू शकता. सेल्फी नंतर करूया. हे ब्लॉग चालू आहे, युट्यूबवर जाणार असतो. पडलं बघ, तो काय मिळतं मला सोडायला. आता एअरपोर्टला यायला फर्स्ट टाइम. सूर्याचे उडते क्रेज म्हणून, सूर्याचे उडते क्रेज म्हणून काय म्हणा, रेज म्हणतात त्याला, क्रेज नव्हे. ब्लॉग आमची फ्लाईट आहे काहीतरी 8:45 वाजता आणि फ्लाईट डिले झालाय असं मी ऐकलो. आता वाजले तर 7:30. आम्ही झालो ऑन दी वे आहे. हां 8 आरामात 8 वाजता पोहोचतो आम्ही. सो हां नाही, ट्रॅफिकचा काय विषय नाही. इथं रायडर आहे, तो पहिला ह्याच्यामध्ये होता फास्ट अँड फ्युरियस मध्ये. तिकडचं नोकरी सोडला आणि इकडं मग तिकडची नोकरी सोडून मग इकडं हे केलंय, आपलं हे वॅगनर घेतलाय. चला चला लवकर चला, सीट पकडायला पाहिजे. सीट बेळगावचं एअरपोर्ट आता डेव्हलप झालंय. बेळगावचा इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हायला आता एवढं मोठं आहे मागे. हे स्नॅक्स आम्ही बुक केलेलो.
सर्वांचं. हो, आम्ही पोचलो आहे दिल्लीला एअरपोर्टवरून. आता आमची नेक्स्ट ट्रेन आहे न्यू दिल्ली टू लुधियाना. ट्रेन आहे आमची 4 वाजता. आता 1:30 वाजलेत. तर जेवायचं काहीतरी खायचं आणि मग राईट लुधियानाला आम्ही पोचतो 8 वाजता समजतो. तर आम्ही आता जेवायला जायलो आहे. तिथं हे न्यू दिल्लीचं इकडं आहे स्टेशन. भूक लागली, जरा जेवायला झालो आहे. आणि कोणाला घ्यायचं नाही रिक्षात. आमची रिक्षालाही भारी आहे, दाखवतो मग तुम्हाला. हे बघा कसं आहे आमचे पायलट बघा आजचे कसे. तर बेळगावमध्ये येताना मी जॅकेट वगैरे असं घालून आलेलो आणि हरीश तर स्वेटर घातला, त्याला थंडी वगैरे होतं. तर जसं दिल्लीला लँड झालो तसं गरमी चालू झाली आणि थंडी आहे. तर असं काय एवढं कम्पेअर टू बेळगाव अशी नाही आहे. बेळगावला भरपूर आहे याच्यापेक्षा. आणि दिल्लीमध्ये आल्या गरमी व्हायला चालू झाली. जॅकेट वगैरे सगळं काढलो आहे. आणि इथं आत्ता 1:30 वाजता असं ऊन पडलं की आमच्याकडे 7 वाजता पडते सकाळी, तसं इथं 1:30 वाजता ऊन पडलं. आणि अशी काय थंडी, मला तर असं वाटत नाही थंडीचं नामोनिशान काय आहे. आता पंजाबचं माहीत नाही काय आहे हालत, तर दिल्लीत तर काय थंडी वाटेल ना आम्हाला. आम्ही आता आहे अंबाला कॅन्टला. रात्रीचे 10 वाजले, 10:10. ज्या लेवलचा फॉग आहे ना इथं, एक नंबर. छान थंड मस्त वाटायला आहे. मस्तच वाटायला आहे फॉग.